Get to hear me now. आणि फायनली सकाळ झाली आहे. आता वाजलेत 9. आम्हाला अजून ते कुठे पुन्हा पाटी काय पर्वत पाटी आहे ना, तिकडे पोहोचायला अजून 10 मिनिटं लागत आहेत. अजय दादा येत आहेत घ्यायला. झोप झाली चांगली, पण माझ्या डोळ्याला काहीतरी झालंय. मेरे को 500 किलोमीटर 550 किलोमीटर है क्या पंढरपुर. दूर है बहुत. जाने का तुझे अभी रिटर्न करे फिर 12 घंटे. मोठा प्रवास होता. रात्र कशी गेली समजलं नाही. आल्या आल्या झोपल्यावर गेली. परत एकदा तुम्हाला गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ बघायला भेटणार आहे. आता तर माझा मेकअप करायला मोहीन आहे इकडे. गेट रेडी विथ मोईन. हे गेट रेडी विथ मी. गेट रेडी विथ मोहीन. येस. असं करून दाखवणार ते. हे गाइस ये हमने कल बाय वन गेट वन लिया है. हाँ, ये बाय वन गेट वन लिया आहे DIY से. कारण काल मला DIY मधून ना मोहीनने गिफ्ट केलं ना छोटंसं, मला आणि आश्लेषाला. तो मी घेऊन टाकलं, मोहीन घेत होता म्हणून. म्हणजे मोहीन देत होता म्हणून. हे तर काय घेतो लहान लेकरांनी सगळं. आणि मी बॅग पण घेतली DIY. कुठून? टॅग पण नाही काढलं. 4 दिवस झाले पुण्यावर. पुण्याच्या DIY ला गेलो होतो आम्ही, तेव्हा मोहीनने बॅग घेतली. और दिन में सनस्क्रीन लगाओ. हाँ. जगजुम्बाक. किसी को अगर गोरा होना है, किसी को बहुत ज्यादा. गोराचं काय नाही, पण हे आपले जसे पिंपल्स येतात, डार्क्स होतात चेहऱ्यावरती, या सगळ्या गोष्टी मुलीं कव्हर करतात. रात्री झोपताना पण लावायचं. झोपताना मोस्टली बेस्ट ऑप्शन है. नाइट क्रीम बोल के लगा लो. आणि तुम्ही मेकअपच्या आधी पण यूज करू शकता ऍज अ प्रायमर. आहे ना मोहित? हा, मॉइश्चरायझर. जसं आपण प्रायमर यूज करतो तसं. फायनली हम पहुंच गए सूरत. बैग देखो. फायनली आम्ही उतरलो इथे पर्वत पाटियाला आणि अजय दादा घ्यायला येतात आम्हाला. आता ऑटोवाल्या काकांनी त्यांना ऍड्रेस सांगितलं की आम्ही कुठे थांबलोय. किती ऊन आहे बापरे. इकडं पण ऊनच आहे एवढं डेंजर, जसं आपल्या महाराष्ट्रात आहे तसं. आपलं काय गुजरात में जो बस पागल आदमी. कैसे हो ऑल गाइस. आणि फायनली मी इकडे रेडी झाले, कारण आम्ही आलो होतो अजय दादाच्या घरी. मी तुम्हाला बोललेलंच की आम्ही अजय दादाकडे जाणार आहे. ते खूप छान आहे. अजय दादाचा स्वभाव खूप छान आहे आणि फॅमिली पण खूप सुंदर आहे. सो आज आमची रिहर्सल आहे, पण त्याच्या आधी मी जाणार आहे कुणाल दादाला भेटायला, कारण कुणाल दादाला भेटून आता वर्ष झालं. त्याच्यामुळे दादा बोलले आता सुरतमध्ये आली आहेस तर मला भेटून जा. आम्ही निघणार आहे आता कुणाल दादाकडे. आधी कुणाल दादाकडे जातो, पहिलं जेवण करतो घरात, कारण आईने मस्तपैकी मच्छी फ्राय केले, आणि मग जेवण कुणाल दादाकडे जातो. कुणाल दादाकडून रिहर्सलला जातो. सो तुम्ही शेवटपर्यंत आज माझ्या ब्लॉगमध्ये ना, कारण खूप सारं मजा येणार आहे. आणि बाबासाहेबांचं कोणतं गाणं आहे हे तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार.
The next day. लय ग्लास अहो काय 800 ला लागला मम्मी कुछ तो बोलो इसमें. मी शूटिंगला चालली आपण जातोय शूटिंगला. माझं झालं, मी घरी चाललो. गुड मॉर्निंग सगळ्यांना. बिकॉज व्लॉग आपला कालच चालू झालाय आणि कालपासून तो कंटिन्यू आहे, कारण कालचा एकदम छोटासा झाला असता. सो मी काल आणि आजचे फुटेज एकत्र टाकणार आहे. आणि आज आहे आमचं शूट. आमचा 6चा कॉल टाइम होता, पण आता 8 वाजलेत आणि सुरतमध्ये एवढी भयंकर गरमी आहे की सांगूच शकत नाही. मोईनला बघा कसं होते, बहुत गर्मी हो रहा है. कैसा लग रहा है मेकअप? खूप सुंदर. आणि मोईननी माझा एवढा छान मेकअप केलाय. तुम्हाला तर माहिती आहे आधीपासून मोईन आपला कसा प्रो माणूस आहे. सो खूप सुंदर असा मेकअप केला. आता आम्ही चाललोय सेटवरती. इथे दादाने सेट बनवलाय आणि ह्या आहेत वहिनी. वहिनी हाय बोला. हाय. सो आता जातोय तिकडे. एक अजय दादाची वाईफ आहे आणि एक विजय दादाची वाईफ आहे. अजय दादाची कोणती आहे? हा, अजय दादाची ती, ही अजय दादाची वाईफ, ही विजय दादाची वाईफ, ही सिंगरची वाईफ, ही डान्सरची वाईफ. घर में टॅलेंट हमारे कूट कूट के भरा है. सो आता आम्ही जातोय सेटवरती. तुम्ही शेवटपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये राहा आणि खूप सारं एन्जॉय करा. आणि हे जे काही बाबासाहेबांचं जे गाणं येणार आहे ते अजय दादाच्या चॅनेलला येणार आहे. सो तुम्ही खूप एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत नक्की ब्लॉग बघा. दादा कसं वाटतंय? गरम वाटतंय. हा, गरम चटके बसतायत. मेकअप छान झालाय दादा. मेकअप कमी झाला असं. छान झाला मेकअप. छान झाला असं. कोणी केला? पुसला. लय नाराज आहे माझा मित्र, माझा भाऊ माझ्यावर. है ना, त्याने मेकअप करून दिलेला पण मी पुसून टाकला. आर्टिस्ट की आपको नाही कदर नाही, मला ओळख नाही त्या गोष्टीची. गदर काही नाही, ते गदर बघितलं वाटतं त्याने. गदर कदर बिदर काय नाही, त्याची ओळख नाही आहे मला मेकअपची. मला काळात चांगला दिसतो मी. मस्त आमचं शूट चालू आहे आणि आता आम्ही आले सुरत मधल्या नागसेन नगर मध्ये, कारण तिथे आमचं शूट होणार आहे. इकडे सगळे आपल्या समाजाची लोक राहतात आणि मी असं ऐकलं की नागसेन नगर जरा डेंजर एरिया आहे म्हणून. तसं आपले लोक जिथे राहतात तो एरिया जरा डेंजरच असतो तसं बघायला गेलं तर असते. हा, इकडे सगळे कट्टर भीम सैनिक आहेत आणि इथे शूट होते आमचं. जय भीम. जय मीम. एक नंबरचा चाबरा मेकअप आर्टिस्ट. राहावं लागतं. खूप माणसांनी त्रास दिलेला आहे, त्याच्यामुळे आता असं चाबरा होऊन राहावं लागेल. गावातलं तर काय म्हणायचं तुम्हाला? दादा बहुत लोगों ने तकलीफ दिया है. ये सूरत का है भाई. महाराष्ट्र में चटनी नहीं लगाते, खाली लाल मिर्ची लगा के हाँ देते हैं. बुट्टी. हा, टेस्टी है ये. याच्यात बटर आहे, ग्रीन चटणी आहे, लाल चटणी आहे ना. मोइन भी एक चटनी है. एक बार खा के देखो, पता चलेगा. अनुराग दादा तुला पाठवते ही चटणी. वडापाव खायला या म्हण ना. सगळे वडापाव खायला या आणि आपला आपला वडापाव स्वतः घेऊन या.
किती वर्षानंतर गोळा खायला भेटते मला. हाँ क्या झूठ बात कर रहे हैं, किती एक खाल्ला? साल पहले खाए थे कब खाया था? उधर मुंबई मुंबई जा रहे थे तभी तेजल को लेके. मैं नहीं खाया था. मी गोळा खात नाही. आश्लेषाने तू खाल्ला होता. मी एक नंबरचं खोटरडन चाबर मध्ये मध्ये करते. हा आश्लेषाने यांनी गोळा खाल्ला होता. माझं नाव सांगतोय मंद बदल. खाया था तो एक हा आता राहुल दादाकडून ट्रीट आहे मला गोळ्याची. सूरत में खाने के पहले ताक पीते हैं, खाने के बाद ताक पीते हैं, नाही बे, आपल्या सुरतला छाछ पीते, खाने के पहले खाने के बाद छाछ पीते हैं. अच्छा म्हणजे त्यांच्या म्हणजे खाते खाते दोन वाजले मग काय करायचं? झोपायला जायचं. इकडे ये ना.